आणि खास करून मी म्हणेल आमचे सन्माननीय भाई विजयजी चौगुले साहेब यांच्या मदतीमुळे आणि यांच्या संपूर्ण सपोर्टमुळे राहिलेलं एक मैदान आणि खाडी 360 मैदान आणि त्याच मैदानामध्ये ही स्पर्धा पाटण तालुका प्रीमियर लीग आम्ही भरवतोय। या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आज उपस्थिती अर्थातच आमचे सन्माननीय मोहम्मदजी चौगुले साहेब ही महत्त्वाची उपस्थिती। वेलकम त्यांच्या सोबत आलेले सर्व मित्र परिवार मी विनंती करेल आपण बसून घ्यायचं। सर्वांचं मनापासून अधिक स्वागत। मॅच होईल अगदी थोड्या वेळामध्ये सुरुवात। गणेशजी बोरगे सर यांचा आवाज या मॅच साठी आपण ऐकणार आहोत। येस आमचे कॅमेरामॅन येस मी खरतर दादा ज्या व्यक्तीमुळे पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा खेळ जिवंत आहे असं मी म्हणेल, ज्या व्यक्तीमुळे आज आम्ही सर्वजण हे सण सुख पाहतोय, हे दिवस पाहतोय। जसं भाईंच्या पाठीशी संपूर्ण पाटण तालुका सातारा जिल्हा खरतर नवी मुंबईतील जेवढे घाटाच्या साइडील संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र भाईंच्या पाठीशी ज्याप्रमाणे तसं संपूर्ण पाटण तालुका शिवाबॉसच्या पाठीशी नेहमी राहिला आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा आम्ही पाहतो। ही स्पर्धा भरवण्यासाठी खऱ्या अर्थानं जी मदत राहिली तुमच्यासोबत सातत्याने असलेले आमचे सागरजी सुर्वे यांची खूप मदत या स्पर्धेला राहिली। विजयदादाची देखील खूप मदत या स्पर्धेला राहिले। तुमचं देखील खास सपोर्ट या स्पर्धेला या ग्राउंडला सातत्याने राहिले आणि आम्ही सन्मान करू इच्छितोय आदरणीय आमचे पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे संस्थापक अध्यक्ष शिवा द बॉस यांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र सन्मान केला जाईल। व्यासपीठावरती उपस्थित आमचे युवासेना ठाणे लोकसभाचे विद्यमान अध्यक्ष माननीय नगरसेवक युवासेना कार्यकारिणी महाराष्ट्र राज्याचे सदस्य आदरणीय मम्मीजी चौगुले साहेब यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय। वेलकम, सुस्वागतम। ही प्रेमाची, आपुलकीची आणि माणुसकीची उबदार शाल आणि हा मोमेंटो या स्पर्धेचा आठवण भेट। थँक्यू सो मच, तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली। तुमचं प्रेम, तुमची आपुलकी, तुमची प्रेमाची थाप ही सतत्व आणि सातत्याने आमच्या पाठीशी असंच राहावे ही विनंती यावेळी मात्र केली जाते। खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच। आणि मी विनंती करेल दादा आपण बसून बोललात तरी चालेल, पण सातत्याने क्रिकेट 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 खूप वाढत चालले आणि मैदानं सध्या राहिलेली नाहीयेत। ही स्पर्धा भरवत असताना आम्हाला देखील मैदान उपस्थित होत नव्हतं, मात्र विजयभाई साहेबांच्या चौगुले साहेबांच्या मदतीमुळे आणि सागर सुर्वेच्या मदतीमुळे ही मैदान आणि इथलं संपूर्ण डेकोरेशन हे मैदान आमच्यासाठी उपलब्ध केलं। काय बोलायला साहेब आत्ताचं क्रिकेट आणि संपूर्ण पश्चिम भागाचं वाढलेलं क्रिकेट? आज पाटण तालुका प्रीमियर लीग 2024 हे आमचे मित्र शिवा जाधव यांनी आयोजित करण्यात आलंय। तर नुकतंच तुम्ही बोलले आमचे मित्र सागर सुर्वे असतील, हा जो ग्राउंड उपलब्ध करून दिलाय असं काही नाही, आपल्या लोकांसाठी एनी टाइम ग्राउंड आहेच। पण अतिशय चांगलं वाटतंय की शिवाबाईंनी चांगल्या पद्धतीने हे ज्या 12 टीम आहे तेच त्यांना विचारलं मी की कितवा दिवस आहे, दुसरा दिवस आहे, ते एवढं ऊन आहे, या उन्हात सुद्धा ते खेळतात आहे। शिवाजी बोलले की सगळे क्रिकेट प्रेमी आहे, तुम्हा सगळ्यांना सलाम आहे माझा, एवढ्या उन्हात तुम्ही खेळतात आहे, पण तब्येतीची काळजी घ्या सगळ्यांनी आणि असेच मॅच भरवत राहा, लोकसेवा करत राहा, आम्ही आहोत तुमच्यासोबत। धन्यवाद, थँक्यू सो मच। तुम्ही सदैव आमच्या पाठीशी असंच राहावं ही विनंती जरूर संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट प्रेमींच्या वतीने। आपण मॅच कडे वळूयात आणि कमेंट्री बॉक्स मध्ये गणेशजी बोरगे सर यांचा आवाज ऐकूया। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच किरण सर।
डाऊन द ट्रॅक यावेळेस पहा ओव्हर दी कव्हर्स पुन्हा एकदा आणखी एक धमाका. वन बाउंड चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. दोन चेंडूवरती आपण जर का पाहिलं तर घातक प्रहार पाहायला मिळाले. दुसऱ्या चेंडूवर चौकार, पुन्हा डॉट बॉल, पुन्हा षटकार, पुन्हा चौकार. अतिशय इव्हेंटफुल ओव्हर पाहायला मिळाले. रणजित जाधव अक्षरशः बॅट मधून आग ओकणारी फलंदाजी करतोय. 5 चेंडू 14 धावा. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाची धाव संख्या. तर विपक्ष खेळताना आपण पाहिलं तर रॉयल किंग्स या संघाने पहिला सामना जरूर गमावलाय, मात्र आता पुनरागमन करण्यासाठी हा देखील संघ सज्ज आहे. ओ स्लोवर बॉल बीट केलं यावेळेस गती परिवर्तन करून. अगदी पायाचा वेध घेऊन चेंडू निघून गेलाय. एकच धाव पाहायला मिळते. या एका धावेसोबतच पहिलं षटक समाप्त झालंय. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाची धाव संख्या एक षटकाच्या समाप्तीनंतर 15 या आकड्यावरती. अगदी या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण जर का पाहिलं तर ज्यांच्या कंठामध्ये आपण जर का पाहिलं तर अगदी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला एक विविधता, एक भिन्नता आणि ज्यांच्या वाणीवरती सरस्वतीचा आवाज सातत्याने असतो, सरस्वतीचा आशीर्वाद सातत्याने असतो, असे आमचे सर्वांचे समालोचनातले गुरु दत्तात्रय म्हात्रे सर प्राध्यापक आहेत. त्यांच्या मार्फत तुम्ही या अगोदरची मॅच, त्या अगोदरच्या मॅचची कहाणी ऐकलीत आणि आज सर आवर्जून उपस्थित राहिलेत. पाटण तालुका प्रीमियर लीग. मी सर काल देखील म्हणालो होतो, पाटण तालुक्याच्या स्पर्धांचं खास वैशिष्ट्य काय, इथे लोक प्रेम देण्यासाठी येत असतात आणि असेच आम्हाला सगळे मिळालेले लोक, या लोकांचं प्रेम असंच आमच्यावरती राहू द्या. तुमचा देखील आमच्यावरती सातत्याने असाच शुभाशीर्वाद राहूया. जाऊया मॅचच्या दिशेने. एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज पॅडी. गोलंदाजी मार्कवरती प्रदीप नलावडे आपण पाहू शकतो. दुसरं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्ले 2 षटकांचा आहे आणि आपण जर का पाहिलं तर हे दुसरं षटक आहे पॉवर प्लेचं. पहिल्या षटकाचा समाचार जरूर घेतलाय. या जरूर आकाशामध्ये अगदी तुरळक पक्षी पाहायला मिळत आहेत आपल्याला, कारण ऊन जास्त आहे सर. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा उन्हाचा तडाखा अतिशय भयंकर होता, तरी देखील खेळाडू मात्र मागे हटत नाहीयेत. आपला खेळ साकारण्यासाठी या उन्हामध्ये देखील सूर्याच्या तेजासमोर आपलं तेज झळकावण्याचा प्रयत्न त्यांच्या मार्फत देखील केला जातोय. प्रदीप नलावडे राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज. पहा जास्त वेळ घेऊ नका, पंचांकडून इशारा येतोय. क्षेत्ररक्षण सजवणाऱ्या संघाला इथे मात्र एक धोक्याची घंटा सूचना दिली जाते. रणजित स्ट्राइक वरती. यावेळेस मात्र बॅकफुट वरती जाऊन मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. इथे प्रयत्न सफल राहिलेला नाहीये. पहा प्रदीपचा चांगला चेंडू रिप्ले मध्ये पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आत वळालेला आहे इन स्विंगर आणि ज्या चेंडूवरती मात्र संपूर्णपणे प्रभावी करून टाकलं फलंदाजाला देखील. अतिशय सुरेख गोलंदाजी प्रदीप नलावडे. पॅडीचा हा चेंडू यावेळेस पहा हवेमध्ये चेंडू आहे, मात्र तिथे टिपलाय झेल आणि समाप्त केला आहे मिस्टर PTPL 2020 रणजितचा खेळ. रणजित बॅक टू दी डग आउट. मोठा मासा गळाला लागलेला आहे. रणजित सारख्या फलंदाजाला लवकरात लवकर बाद करणं म्हणजे इथून पुढचा सामना जणू काही दिवाळीच या संघासाठी. आता मात्र गोलंदाजीवरचं नियंत्रण अचूक राहिलं तर कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्यामध्ये यश मिळू शकतं. यस 1.2 चेंडू 15 धावा धाव फलकावरती. अगदी दत्ता सरांनी सांगितलं की कालपासून त्यांचं मन मात्र दुसऱ्या ठिकाणी रमत नव्हतं. अगदी आज देखील आपण पाहिलं तर जागतिक युवा दिन आहे. स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती आज आहे. मासाहेब जिजाऊ यांची जयंती आहे आणि ते सगळे कार्यक्रम आज सकाळपासून त्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा सर सातत्याने व्यस्त राहिलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि त्यातून देखील वेळ काढून सर आज आपल्यासाठी हजर झालेत. अजून सुद्धा संध्याकाळी त्यांना बरेच कार्यक्रम आहेत जागतिक युवा दिनानिमित्त. सर PTPL काल पहिला दिवस, आज दुसरा दिवस आहे. काय कशा प्रकारे जर वाटतंय की आपण जर का सर काल पाहिलं तर संपूर्णपणे फलंदाजांचा खेळ राहिला, आज मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलंय. हवेमध्ये चेंडू एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहतोय, चेंडूकडे मात्र त्याला चकून चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑन सीमारेषे बाहेर षटकारासाठी षटकार आलाय. अगदी प्रदीप नलावडेची गोलंदाजी. आदिनाथ सर सकाळच्या सत्रामध्ये आदिनाथ देखील आपण जर का पाहिला तर प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी राहिलेला आहे. खरं तर रणजित जाधव याची विकेट गेल्यानंतर कोणीतरी एक होऊन या मैदानावर जास्त वेळ काढणं फार गरजेचं. आदिनाथच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहायला मिळाला. रणजित जाधवने
मी म्हणेन आज थोडंसं निराश केलं, कारण रणजितकडून फार साऱ्या अपेक्षा होत्या. परंतु क्रिकेट हा असा एक खेळ आहे की एखाद दिवस तुम्ही गाजवला तर तो संपूर्ण दिवस तुमच्या नावावर राहतो. परंतु एखाद्या वेळेला खराब कामगिरी झाली तर काही घडू शकतं. परंतु आता या दोन खेळाडूंना नक्कीच कंबर कसावी लागेल. फ्लिक करण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून वाऱ्याच्या वेगानं बॉल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय. 4 धावांसाठी चौकार. जरूर तुम्ही उल्लेख केलात सर की रणजित बाद झालाय, त्यानंतर सर्वांना एक व्हावं लागलं आणि हे क्रिकेट आहे. कारण क्रिकेट हा कोणत्या एका खेळाडूचा खेळ नसतो. कोणताही संघ एका खेळाडूवरती मात्र अवलंबून राहू शकत नाहीये. हर खिलाडी काम का सबका अपना मोल, जो वक्त पर काम आए वही खिलाडी सबसे अनमोल असं देखील म्हटलं जातं. यावेळेस पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी आणि डॉट बॉल समाप्त झालाय. येस गणेश सर, क्रिकेटमध्ये टीम वर्क इज अ ड्रीम वर्क असं म्हटलं जातं, कारण टीम वर्क फार महत्वाचा असतो तुम्हाला क्रिकेट खेळत असताना. आणि आता तो टीम वर्क दाखवावा लागेल, कारण रणजित जाधव यांची विकेट गेल्यानंतर आता दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आपली भूमिका कशा पद्धतीने साकारतात यावर या मॅचचा पूर्णपणे रिझल्ट अवलंबून असेल. रेणुका देवी टीमचं, कारण अजूनही आता का प्रीमियर लीग जर म्हटलं की प्रीमियर लीगचं एक वैशिष्ट्य असतं, याच्यामध्ये 11चे 11 खेळाडू अगदी तरबेज खेळाडू निवडले जातात. आणि संघमालक 11 खेळाडूंची निवड करताना तशाच पद्धतीची निवड करत असतो. आणि त्यामुळेच की काय प्रत्येक इथे किरणच्या भाषेमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक जण हिरा आहे. इथे प्रत्येकाला पॉलिश करावंच लागेल, आपल्यातली चमक आणि आज मैदानावर तुम्हाला धमक दाखवावी लागेल, तर आपल्या संघाला तुम्ही पुढच्या फेरीपर्यंत प्रवेश देऊ शकताय. आणि ती भूमिका खरं तर या दोन्ही खेळाडू साकारताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सहमत आहे सर. इथे हिरा बनण्यासाठी तुम्हाला घणाचे घाव सोसावे लागतील, तर आणि तरच तुम्ही या विश्वामध्ये तुमची चमक सर्वांपर्यंत पोहोचू शकाल. पुढचा चेंडू यावेळेस रहीमचा हा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेला फटका निघून चाललाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने आणखी एक धमाकेदार षटकार. आपण पाहिलं तर थोडस बॅकफुटला गेला, हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल केला डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून. अगदी तिथे पहा, अगदी सफेद झेंडे जे आपल्या खरं तर शांततेचं प्रतीक आहे त्याच्यावरून बॉलला पाठवून दिलं सीमारेषा पार. अगदी शांत पद्धतीने खेळत असताना बॉलला सहज ट्रॅव्हल केलंय बॅट्समन. कारण मागच्या बॉलवर जर आपण पाहिलं तर षटकार ठोकला होता अधिनाथने मागच्या ओव्हरमध्ये, आणि या ओव्हरमध्ये आता प्रशांतने सुरुवात केली. त्यामुळे आग तो दोनों तरफ से लगी आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आणि या खेळाडूची जर का आपण विचार केला प्रशांत, तर हाफ ट्रॅकर आणि इथे पहा यावेळेस यॉर्कर आहे, परफेक्ट यॉर्कर. इथे अपील केली गेली, LBW आहे आणि त्यामुळे अपील केली. मात्र पंचांनी इशारा केला लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. टप्पा जिथे पडला, पिचिंग जिथे झालं तिथे जर का आपण पाहिलं ना सर, तर चेंडू हा लेग साईडच्या यष्टीच्या बाहेर निघून जात होता. आणि प्रशांतचा उल्लेख मी केला, प्रशांत सारख्या खेळाडूला हाफ ट्रॅकर टाकणं आणि ओव्हर पिच टाकणं म्हणजे भूसुरुंगावरती पाय देण्यासारखं आहे. त्यानंतर होईल तो केवळ धमाका आणि धमाकाच. येस, आणि प्रशांत त्याच्यासाठी जाणला जातो. आदिनाथ देखील त्याच्यासाठी त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. लगातारचा दुसरा ब्लॉक होलचा बॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र टाकण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र तो देखील यशस्वी राहिलाय. ही लाईन आणि लेंथ अगदी चांगली आहे. वाईड यॉर्कर सध्या मोठ्या प्रमाणात चालतो, परंतु बुंदा प्रकारचा चेंडू ज्याला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं तो देखील बॉल इथे खूप कमालीचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धावा संख्या, 2.3 चेंडू. पुढचा चेंडू राईट आर्म. राऊंड द विकेटचा मारा, बैठक सजवायची होती मात्र मैदानावरती पाय थोडासा घसरला. इथे धोक्याची घंटा, मात्र डोक्याच्या वरून निघून गेलेला चेंडू. पहा ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये इथे मात्र मोफत मिळणाऱ्या 4 धावा, नशिबाची साथ मिळाली. बाजूला डीमार्ट आहे आणि दिवाळीमध्ये अशा प्रकारचा बंपर सेल लागला जातो, बाय 1 गेट 2 ॲब्सोल्युटली फ्री. आणि तोच सेल या ठिकाणी लागलाय की काय हे मैदानावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम आयोजन नियोजन, या स्पर्धेला लाभली अनेक समालोचकांचा आवाज. या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि आमचे संजयजी देसाई साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हे व्यक्ती आलं, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहिलं की आम्हाला फार आनंद प्राप्त होता. असं व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावर येत आहे. आपलं सहर्ष स्वागत. फुलटॉस चेंडू उडवून दिलाय. फुलटॉस म्हणजे मेजवानीवरती मारलाय रंगतदार ताव. इथे येतोय आस्वाद हॉटेलचा चमचमीत षटकार. फुलटॉस बॉल म्हणजे फुल टोल अगदी वसूल केलाय, कारण अशा प्रकारची मेजवानी आणि आज खरं तर शुक्रवारचा दिवस आहे त्यामुळे मेजवानीवर नक्कीच ताव मारतील. आणि कालच आपण पाहिलं तर मार्गशीर्ष संपलेलं आहे त्यामुळे आज मेजवानीवर प्रत्येक जण ताव मारेल.
अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पहा अगदी गुड लेंथ वरती चेंडू स्पॉट केला गेला. मात्र सातत्याने आपण जर का पाहिलं ना सर, हा फटका कुठेतरी प्री डिटरमाइंड होता की याच बाजूला फटका मारायचा. चेंडू कसाही आला तरी त्या प्रयत्नात मात्र डॉट बॉल आलाय. आणि सर तुम्ही उल्लेख केलात मार्गशीर्षचा, जरूर मार्गशीर्ष काल संपलाय तर आज एकच पर्याय ते म्हणजे आस्वाद हॉटेल. येस, आणि खरं तर आमच्या व्यासपीठावर सध्या आपण पाहू शकताय आकाश कारंडे आणि तेजस कदम हे दोन युवा समालोचक आहेत आणि त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. कॅमेरा आपण स्टेज थोडंसं कव्हर करायचंय. पहा आमचे युवा समालोचक आणि त्याचबरोबर या पाटण तालुक्याला खरं तर ज्यांनी एक वेगळी ओळख प्राप्त करून दिली ते किरण मस्कर, ज्यांचा खरं तर काल वाढदिवस होता. आणि भरपूर काही शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. जे त्यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांसाठी जे काही शब्द लिहिले होते त्याच्यावरून त्यांची आतापर्यंत केलेली कारकीर्द 43 स्कोर कार्डवर लागल्यात. 43. आणि त्या दोन्ही युवा समालोचकांच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा केला जातोय. खरं तर भरपूर काही प्रेरणा किरण मस्करने आम्हाला दिलेली आहे. हे युवा समालोचक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केक आणला गेलाय. आणि वाढदिवस साजरा केला जातोय. खरं तर काल वाढदिवस होता परंतु आज देखील किरण केक कापतोय, उद्या देखील कापेल. आणि जवळजवळ 2 ते 3 दिवस हा वाढदिवसाचा सोहळा. कारण व्यक्तिमत्व तेवढं खास आहे. भरपूर आवाज सध्या जर पाहिलं तर आपण संपूर्ण या नवी मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये हा आवाज तुम्हाला सध्या घुमताना पाहायला मिळतोय. आणि आणखीन एक वैशिष्ट्य या आवाजाचं की हा आवाज ज्याच्या कानापर्यंत पोहोचलाय त्याच्या मनापर्यंत देखील पोहोचलाय. त्यामुळे या आवाजाची जादू आपल्या सगळ्यांवर आहे, आमच्यावर देखील आहे. 43 स्कोर कार्डवर लागल्यात. रॉयल किंग्स संघाला पुनरागमन करावं लागेल कारण षटक आतापर्यंत झाले 3 आणि खर्च केला 43. यावेळेस पहा स्वैर मारा गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती राहुल डीजे, सळवे गावचे सुपुत्र आणि सळव्याचा ढाण्या वाघ म्हणून ओळखला जरूर जातो. आणि सर साईड अँगलची ऍक्शन आहे. राहुलला आपण जेव्हा जेव्हा पाहतो राऊंड द विकेटने येतो, कारण जेव्हा तुम्ही साईड आर्म गोलंदाजी करता तेव्हा अँगलने चेंडू फलंदाजापासून दूर नेण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र ट्रॅम लाईनच्या बराच दूर गेलाय. येस, अँगल टाकण्याचा प्रयत्न नेहमीच राहुल करतोय आणि आज देखील करावा लागेल. परंतु पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा देखील बॉल गेलाय. ऑफ स्टिकला सोडून पंचांचा इशारा आला इथे वाईट बॉलचा आणि आणखीन एक धाव या ठिकाणी स्कोर कार्डवर ऍड होईल. राहुल जेव्हा मैदानावर येतो तेव्हा मी नेहमीच म्हणतो वन ऑफ द हँडसम बॉय इन पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन. त्याच्याकडे भरपूर काही क्षमता आहे, भरपूर काही मॅचेस या खेळाडूने गाजवल्यात, आणखीन मॅचेस गाजवायचे देखील आहेत. आणि तोच खेळाडू सध्या परंतु मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंची भक्कम कामगिरी आपल्याला पाहायला मिळतो. आदिनाथने 5 बॉलमध्ये 11 केल्यात आणि 5 बॉलमध्ये प्रशांतने 16 केल्यात. हा देखील बॉल चांगला ऑन साइडला या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु तो फसलाय. परंतु सिंगल मात्र प्राप्त झाली आणि सिंगल नंतर स्कोर कार्डवर लागल्यात 46. एका गड्याच्या मोबदल्यानंतर आतापर्यंत 3.1 ओव्हरचा खेळ संपन्न. जरूर एक विकेट माघारी परतली आहे. मात्र रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी संघाचा जर का विचार केला ना सर तर एका मागोमाग एक अतिशय घातक फलंदाज त्यांच्याकडे आहेत. अगदी एकाला झाकावं तर दुसऱ्याला उघडावं असे फलंदाज या संघाकडे. त्यामुळे जरूर मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असेल. राहुल डीजे पुन्हा एकदा तयार प्रशांतसाठी. द्रुतगती मारा, हाफ ट्रॅकर बॉल अगदी सरळ पट्ट्याने उडवून दिलाय आमच्या कॅमेरामॅन कडे आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. आलाय बॅट्समॅन प्रशांतच्या बॅट मधून धमाका षटकार.
नक्कीच तुम्ही उल्लेख केलात की द्रुत गतीत चेंडू, खरं तर एक्सप्रेस चेंडू टाकताना ही काळजी घ्यायची की टप्पा देखील अचूक गेला पाहिजे, कारण योग्य दिशेला हळुवारपणे गेलेला कधीपेक्षा अयोग्य दिशेला वेगाने जाण्यापेक्षा चांगलं, कारण सर तो चेंडू जेवढ्या गतीने ट्रॅव्हल करतो ना फलंदाजाकडे त्याच्या दुप्पट गतीने माघारी सुद्धा येतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. केवळ टायमिंग आवश्यक असतं. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक आणि टी फॉर टॅलेंट या चारी टीचा संगम या फलंदाजाच्या फलंदाजीमध्ये पाहायला यावेळेस. लोअर फुल टॉस, खाली बैसून बैठक सजवले, इथे मात्र चेंडू निघून गेला अक्षरशः या मातीच्या कणाकणाला आणि प्रेक्षकांच्या मनामनाला इथे मात्र छेद चौकारासाठी. येस, खरं तर या जमिनीवर थोडंसं आपल्याला गवत पाहायला मिळतं जो जेमतेम कुठेतरी जिवंत राहिलाय. त्याला अक्षरशः गुदगुल्या करत हा बॉल अगदी मिड विकेटच्या झोन मध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय परंतु तो तिथपर्यंत पोहोचू शकला ना, त्याच्या आवाक्या बाहेर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. आता या दोन खेळाडूंनी आपण पाहिलं तर आपलं स्वतःच त्या ठिकाणी स्थान निर्माण केलंय. अगदी या खेळपट्टीवर आपली घट्ट पकड निर्माण केली. राहुल पुन्हा एकदा तयार, समोर आहे प्रशांत. प्रशांतसाठी हा बॉल, बॅटची कडा, तिथे मात्र पुन्हा एकदा चूक. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडून चूक झाली. रॉयल किंगच्या गटामधून टाळ्यांचा प्रतिसाद येतोय, कारण त्यांना देखील माहिती आहे हा विकेट त्यांच्यासाठी महत्वपूर्ण आहे. दरम्यानच्या काळामध्ये एक धाव जरूर प्राप्त केली, परंतु स्कोर कार्डवर आता 57 धावा लागल्यात आणि एक गड्याच्या मोबदल्यानंतर. चला, टॉस साठी या जिजा टायगर आणि आर्या फायटर्स दोन्ही टीम्स. राहुल पुन्हा एकदा तयार. यावेळी खरं तर ओव्हरपिच बॉल होता, त्याला टर्न करायचा होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. बॅट फक्त हवेमध्ये फिरली, परंतु खूप चांगला बॉल यष्टीरक्षकाने केले कलेक्ट. तोपर्यंत एक डॉट बॉल आलाय. आता या बॉलवर 0, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी आक्रमक खेळ करावा लागेल दोन्ही खेळाडूंना, कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय 73 धावांचा स्कोर देखील चेस झालाय. त्यामुळे हा मैदान बॅट्समन साठी पूरक आहे किंवा गोलंदाजांसाठी इव्हन होऊ शकतो, परंतु तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. यावेळी मात्र बॉलला फेकून दिलंय. अगदी आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार, हवेवर सॉर होऊन बॉल गेलाय सीमा पार. येईल षटकार, 6 धावा. जरूर सर, आपण जर का पाहिलं तर सकाळच्या पहिल्या 2 मॅचेस होत्या ना सर, तिथे धावसंख्या 70 पर्यंत जाण्यासाठी अतिशय अडखळत होती. अगदी जेमतेम आपण जर का पाहिलं तर फलंदाज प्रयत्न करून सुद्धा अगदी 67 धावसंख्येपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर मात्र जसं दुपारचं सत्र सुरू झालंय, सूर्य डोक्यावरून पुढे ओलांडला गेलाय, त्यानंतर मात्र या खेळपट्टीवरती फलंदाजांना थोडीशी अनुकूल खेळी करण्यामध्ये मदत झाली. आणि कालच्या खेळाचा जर विचार केला ना सर, तर सर्वच्या सर्व मॅचेस अगदी हाय स्कोरिंग झाल्या. अगदी आपण जर का पाहिलं तर अतुल भालेकर याच्या संघाने 100 पार केली होती. 100 धावसंख्या त्यांची झाली होती. काल सुनील सागावकर यांची देखील बॅट तळपताना आम्ही पाहिली होती. त्यांचीच इनिंग चालू असताना आम्ही ते पाहत होतो आणि अतुल भालेकरचं देखील आम्ही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून काही रील्स देखील पाहिल्या आणि लाईव्हला देखील पाहत असताना भरपूर काही कालच्या दिवसामध्ये घडामोडी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी घडत असताना आपल्याला पाहायला मिळालं. मी म्हणेन खरं तर व्यासपीठ आहे जी पाटण तालुक्याने प्राप्त करून दिले. इथून चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील जे सध्या नवी मुंबई प्रीमियर लीग जी ज्या स्पर्धेची आपण प्रतीक्षा करत आहोत त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. आणि मी म्हटलं की काळ्या दगडावरची रेष आहे की ओपनच्या स्पर्धेमध्ये अगदी व्यावसायिक गटामध्ये देखील पाटण तालुक्याचे खेळाडू भरपूर तुम्हाला खेळताना येणाऱ्या काळामध्ये दिसतील. हे मात्र 100% खरं सुतोवाच आहे माझं. नक्कीच सर, तुम्ही म्हटला तसं काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे ही. गोलंदाजी मार्कवरती अमित सज्ज झाला यावेळेस. राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी. प्रशांतच्या बॅटमधून यावेळेस हवाई फायर करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू दूर राहिला अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा आपण जर का पाहिले शॉट ऑफ लेंथ चेंडू होता आणि त्यावरती मात्र वाईड बॉल आलाय. स्वैर मारा सर, रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अगदी क्लिअरली हा चेंडू होता तो ट्रॅम लाईनच्या बाहेरून पास झालेला आहे. अगदी धावसंख्या जास्त असताना अतिरिक्त धावा देणं म्हणजे कुठेतरी जखम झाली आणि त्या जखमेवरची खपली कुठेतरी काढण्यासारखं होतंय. 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एक विकेट गेल्यानंतर मात्र फलंदाजांनी गोलंदाजांना डोमिनेट केलेलं आहे. हवेमध्ये चेंडू आहे, संधी आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ते झेल सुटलाय. ज्याची तुम्हाला आवश्यकता आहे सर, संधी ही खरं तर चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही वेळीच जर घेतली नाही तर हातातून निघून जाते आणि तेच मैदानात पाहायला मिळतंय. प्रशांतचा जर झेल पकडला असताना तर नवीन फलंदाजांना मैदानात दाखल व्हावं लागलं असतं आणि नवीन फलंदाजासाठी या खेळपट्टीवरती सहजासहजी पहिल्या चेंडूपासून आक्रमण करणं थोडं कठीण आहे.
येस, संधी येते परंतु कधी कधी संधी आली नाही तर ती क्रिएट देखील करावी लागते, परंतु हातातली संधी घालवली, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र सरळ डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तो फक्त बघतच राहिलाय, बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, ह्युजेट षटकार. आदिनाथने आता ठोकलाय षटकार. या अगोदर आपण पाहिलंय प्रशांतची बॅट तळपताना त्यांनी काढल्यात 9 बॉल मध्ये 28 आणि आता 9 बॉल फेस केलेत. आदिनाथने ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॉलला पाठवून दिलाय डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून, बॉल सीमारेषा पार, हवाई सफर. दोन्हीकडून आग लागली आणि खरं तर आपण म्हणतो की संघर्ष करावा लागेल, कारण संघर्षामध्ये कधी आपण म्हटलं तर राख होत नाही तर संघर्षामधून सोनंही होतं. त्यामुळे आता संघर्ष तर करतात दोन्ही खेळाडू, परंतु संघर्ष गोलंदाजांना करावं लागेल, कारण स्कोर कार्डवर आता पाहिलं तर लागल्या धावा 71. मागच्या मॅच मध्ये 72 धावांचं देखील टार्गेट कोयना सुपुत्र शशीभाऊ जाधव यांच्या टीमने, राहुलजी पेंढारकर साहेब यांच्या टीमने प्राप्त केलं होतं. आणि आता इथे पुन्हा एकदा फटका आपण पाहू शकतात. स्टँड अँड डिलिव्हर, बॉलला पाठवून दिलं, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल सीमारेषा पार. या अगोदर डीप लॉंग ऑन, त्यानंतर डीप लॉंग ऑफ, बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार. नक्कीच सर, जसं आता आपण म्हणालात की संधी क्रिएट करावी लागते. पहा, कॅच सुटला त्यानंतर सर एक धाव आली, एक धाव आल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. जर कॅच पकडली असती तर नवीन फलंदाज स्ट्राईकला असता, मात्र स्ट्राईक चेंज झाली आणि आदिनाथने 2 चेंडूवर 2 षटकार खेचले. संधी ही पाहण्यावर नसते, बोलण्यावर नसते, ऐकण्यावर नसते, ती असते करून दाखवण्यावरती, लढून दाखवण्यावरती आणि या मैदानामध्ये स्वतःची सिद्धता प्रस्थापित करण्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्याचं आक्रमण अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र यशस्वी ठरलाय. इथे सरते शेवटी लाईन आणि लेंथ शोधण्यामध्ये यश आलेलं नाहीये. पहा, पंचांनी वेळ घेतलाय, त्यानंतर मात्र आपला निर्णय कळवलाय. वाईट बॉल आहे, अरुंद चेंडू, एक अतिरिक्त धाव जोडली जाईल इथे मात्र संघाच्या खात्यात. पंच वाट बघत होते, नॉन स्ट्रायकरचे पंच आणि स्ट्रायकर पंच असे दोन आता सल्ला मसलत करतील. त्याने वाईटचा इशारा दिलाय, थोडासा वेळ घेतला परंतु योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय, कारण त्यांना देखील माहिती आहे PTPL महासंग्राम चालू आहे आणि इथे एक एक बॉल एक एक धाव फार महत्वाचे आहे. फक्त 50,000 रुपयांचा प्रश्न नाही, प्रश्न आहे हा संघ मालकाच्या प्रतिष्ठेचा, प्रश्न आहे खेळाडूंच्या प्रतिष्ठेचा. आणि त्याचमुळे की काय, यस पंचांचा इशारा लेट परंतु थेट, इट्स अ वाईट बॉल. नक्कीच, आणि प्रश्न स्वतःच्या खेळाच्या अस्तित्वाचा यावेळेस पुन्हा एकदा संधी क्रिएट झाली. तोच क्षेत्ररक्षक तिथे उभा, पहिल्यांदा घडते ती चूक आणि दुसऱ्यांदा घडते ती मात्र घोडचूक. इथे घोडचूक घडले क्षेत्ररक्षकाकडून. पहा, आदिनाथ आणि प्रशांत दोघांचे झेल सुटलेत सर. आता मात्र सोने पे सुहागा ठरलाय इथे या संघासाठी. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला PTPL मध्ये चालणार नाही, कारण चुकीला माफी नाही. आणि आता पाहू शकता तुम्ही दोन्ही खेळाडू अगदी एक्सप्लोसिव्ह, अगदी भरीव कामगिरी आपल्या टीम साठी करत असताना पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, इट्स अ परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, हवाई सफर, बॉल सीमारेषेच्या बाहेर. आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावर बॉल सीमारेषा पार, आरपार, उत्तुंग षटकार. कॅमेरामॅनला मला वाटतं एक गार्ड तिथे आपल्याला आता ठेवला पाहिजे, कारण दोन्ही फलंदाजांनी कॅमेरामॅन वरती निशाणा धरलेला आहे आणि त्यांचं काम कठीण आहे. उन्हामध्ये उभं राहायचं, फोकस करायचं, चेंडू वरती शेवटपर्यंत लक्ष ठेवायचं. आणि इथे धावसंख्या आपण पाहिली तर 85 झाली आहे, एक चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू. आणि या चेंडूवरती सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील. पहा, 10 चेंडू 34 धावा, 340चं स्ट्राईक रेट आहे प्रशांतचं. तर आदिनाथ 11 चेंडू 31 धावा. तू जर शेर असशील तर मी 1.25 शेर आहे, तू आंधी तर मी तुफान, तू तुफान तर मी आग का दरिया, तू आग का दरिया तो मैं बहता हुआ खोलता हुआ समंदर. ओहो, यावेळेस मात्र टप्पा पडल्यावर थोडासा लोअर बाउन्स प्राप्त झालाय. या चेंडूवरती काय घडलंय, डॉट बॉल आलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आजच्या दिवसातली सर्वोच्च धावसंख्या उभी राहिली आहे इथे 85. म्हणजेच आपण जर का पाहिलं रॉयल किंग्स या संघासमोर आव्हान असेल ते 5 षटकांमध्ये तब्बल 86 धावांचं. आदिनाथ आणि प्रशांतसाठी टाळ्या वाजतील. जेव्हा जेव्हा तुम्ही एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून मैदानामध्ये उभे राहता आणि एक खेळ उभा करता, त्यावेळेस मात्र संपूर्ण संघ तुम्हाला दोघांना सुद्धा खांद्यावरती घेऊन मिरवण्यासाठी तयार असतो आणि अक्षरशः सीमारेषेवरती येऊन स्टँडिंग ओवेशन दिलं जात आहे दोन्ही खेळाडूंना. जिजा टायगर आहे ना, चला जिजा टायगर आणि आर्या फायटर्स दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करतो, या आपण टॉस साठी यायचंय.
सन्माननीय अमितजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस घेतली जाईल. चला मॅचच्या मॅन ऑफ द मॅच ज्याने 40 धावांची विस्फोटक खेळी 16 बॉल मध्ये साकारली होती तो सागर ठरला होता आणि सागर या आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलं जाईल. थँक्यू सो मच दत्ता म्हात्रे सर, गणेश बोरगे सर. चला दोन्ही संघाचे कर्णधार जिजा टायगर, विपक्ष आर्या फायटर्स. एका बाजूला अक्षय शिंदे साहेबांचा संघ जिजा टायगर आणि त्यांच्या विपक्षात खेळेल संदीप साळुंके साहेब आप्पा यांचा संघ आर्या फायटर्स. चला या दोन्ही संघाचे कर्णधार नम्र विनंती असेल. जिजा टायगर चला त्वरा करा प्लीज, कारण मान्यवर आलेले आहेत. आर्या फायटर संघाचा कर्णधार आलेला आहे. जरा या नम्र विनंती असेल. या सागर आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन आपला गौरव केला जाईल. नक्कीच सागर 10 चेंडूमध्ये 40 धावा. संतोष मोकाशी शेठ साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी, मिलिंद साळुंके साहेब यांच्या माध्यमातून गॉगल, ऋषी पाटील डीके स्पोर्ट्स फॅशन हब यांच्या माध्यमातून आकर्षक पीटीपीएल ची कॅप, सागर सुपुकडे साहेब यांच्या माध्यमातून MH50 केक शॉप केक पिझ्झाचं कुपन, दत्ता जाधव साहेब यांच्या माध्यमातून एक आकर्षक पेन. नक्कीच काय अप्रतिम खेळ राहिला सागर यांचा आणि आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर आपल्या संघाला कोयना सुपुत्रा वॉरियर्स या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिलाय. नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते या खेळाडूचा गौरव केला जातोय. पाटण तालुका प्रीमियर लीग 2023-2024 आणि चौथ्या पर्वामध्ये जर पाहिलं तर तब्बल 5 सामनावीरासाठी पारितोषिक आहेत आपण पाहतोय. एका बाजूला अण्णा कंक, एका बाजूला दत्ता साळुंके, 2 लिजंड क्रिकेटर आपण पाहतोय. आर्या फायटर संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. मान्यवरांचा मनपूर्वक आभार, अभिनंदन. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करू पहिले. याआधीच्या सामन्यात आपला खेळ संघाचा खेळ चांगला राहिलाय. पुण्यापासून आज नवी मुंबईपर्यंतचा प्रवास, संघाची कामगिरी आणि संघाविषयी काय सांगाल? संघाची कामगिरी उत्तम होत आहे आणि आमचा स्लॉग हिटर आम्ही सध्या फॉर्ममध्ये आहे, चांगली बॅटिंग करतोय आणि 4 बॉलर व्यवस्थित बॉलिंग करतायत आणि दोन्ही मॅच आम्ही पहिले बॅटिंग करून जिंकलोय म्हणून आता बॅटिंग घेतली. नक्कीच शेवटचा प्रश्न विचारेन. पीटीपीएलचं 4थं पर्व आणि या 4थ्या पर्वामध्ये आयोजन कसं वाटलं आणि स्पर्धेबद्दल काय सांगाल? आयोजन खूपच सुंदर आहे आणि पीटीपीएलचं नेहमीच सुंदर राहतं आणि त्याच्याबद्दल काय बोलायला शब्दच नाहीत माझ्याकडे. नक्कीच प्रथमतः गोलंदाजी करायची आहे. एक धाडसी निर्णय पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र खेळपट्टी अगदी टणटणी झाल्या. कितपत रोखण्याचा मानस असेल? एक 50-55 रनापर्यंत. तुम्ही जर पाहिलं तर 20 ते 22 वर्षाचा क्रिकेटचा अनुभव, एक लिजंड क्रिकेटर, पाटण टेनिस क्रिकेट मधील, ही स्पर्धा कशी वाटली आणि आयोजन कसं वाटलं? कारण पीटीपीएलचं 4थं पर्व आपण पाहतोय. स्पर्धा तर खूप छान आहे आणि शिवाचं मी आभार मानतो की त्यांनी हे आमच्यासाठी नक्कीच एक छान स्माइल पाहायला मिळाली. नाणेफेक झाली. जिजा टायगर संघाने नाणेफेक जिंकून एक धाडसी निर्णय प्रथमतः फलंदाजी स्वीकारल्या. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद.
चल भरपूर मोठं टार्गेट आहे आणि ते आता चेस करायचं आहे आणि तेवढी धमक आता रॉयल किंगला करावी लागेल. बॉल पाठवून द्यायचा आहे. रेणुका देवी संघाच्या माध्यमातून प्रशांत आणि आदिनाथ यांनी अप्रतिम खेळी केली आणि त्याच्या जोरावर आपण पाहिलं तर फार मोठं टार्गेट ठेवलं गेलंय समोर. आपण जर पाहिलं 86 धावांचा पल्ला गाठायचा आहे रॉयल किंग्स या संघाला. यावेळी मात्र स्लॉट मध्ये बॉल पाठवून दिला मिड विकेटच्या झोन मध्ये. बॉल सीमारेषा पार फरार 6 धावांसाठी येतोय षटकार. 86 धावांचा पल्ला आहे. पल्ल्याला पाठलाग करत असताना या पल्ल्याचा पाठलाग करत असताना आता मात्र अप्रतिम फटकेबाजीला सुरुवात अनिकेतच्या माध्यमातून ज्याने 2 बॉल फेस केले. एक चौकार ठोकलाय त्यानंतर एक षटकार ठोकलाय. आतापर्यंत 10 धावा स्कोर कार्डवर 2 बॉल मध्ये त्याच्या माध्यमातून या ठिकाणी ठोकण्यात आल्यात. अनिकेत तर पॅन्डल्स मधूनच सेट होऊन आलाय की काय, कारण पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर लगेच षटकार ठोकला गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न अनिकेतच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना परंतु नॉन स्ट्रायकर जो खेळाडू आहे पॅडीला देखील विसरून चालणार नाही. नवलाई जिंती संघामधून खेळणारा पॅडी. गती परिवर्तन केलं जातं इथे मात्र बॅटची कडा घेऊन बॉल सीमा रेषेच्या जवळ. तिथे क्षेत्ररक्षक अगदी वाऱ्याच्या वेगानं फाईन लेगला परंतु एक सिंगल मात्र प्राप्त केली. या सिंगल नंतर पॅडी आता स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये P1च्या पहिलं षटक आता चालू असताना आपण पाहू शकता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण 2 खेळाडू बाहेर तुम्हाला पाहायला मिळत आहे. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेटला. यानंतर पॅडी गोलंदाजी मार्कवर. सचिन पुन्हा एकदा तयार होईल. पॅडीसाठी हा बॉल इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर खालून राहिला यष्टी रक्षक रणजित जाधवने बॉलला पकडलाय. तोपर्यंत आलाय डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा त्यानंतर आली 1 त्यानंतर आला हा डॉट बॉल. भरपूर काही घडतं या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये. पहिल्याच ओव्हर मध्ये सचिन पुन्हा एकदा तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाज आहे सचिन आसवले. लेदर क्रिकेटचा भरपूर खर्च लवसर याला या खेळाडूला अनुभव आहे आणि सातत्यानं रबर बॉल क्रिकेट असो लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो एक वेगळी छाप या खेळाडूनं या मैदानावर सातत्यानं सोडली. फुलर लेनचा बॉल पॅडीसाठी लॉलीपॉप होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक त्याच्याकडून चूक झाली. आजच्या दिवसामध्ये भरपूर झेल ड्रॉप झालेत. मागच्या मॅच मध्ये पाहिलं त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये देखील पाहिलंय भरपूर झेल ड्रॉप कॅचेस लॉस मॅचेस असं समीकरण म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. तुम्हाला चांगली झेल पकडणं अतिशय गरजेचं आहे कारण गोलंदाज अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो आणि तुम्हाला त्याला तेवढी साथ देखील देणं फार गरजेचं आहे कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. पहिल्या षटकाची समाप्ती स्कोर कार्डवर लागल्या 13 धावा. आता 24 बॉल आणि करायच्या 73 धावा. विस्फोटक बॅटिंगचं प्रदर्शन करावं लागेल दोन्ही खेळाडूंना परंतु दोन्ही खेळाडू मैदानामध्ये जे आहेत ते दोन्ही खेळाडू विस्फोटक खेळासाठी जाणले देखील जातात. त्यांना आज कंबर कसावी लागेल. अनिकेत आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय प्रदीप पॅडी. हे नाव वेगळं खरं तर आहे. बऱ्याच खेळाडूंना असे निकनेम असतात आणि ते भरपूर सारे चर्चेत राहिलेले आहेत. म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील आपण भरपूर काय पाहतो. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील खेळाडूंना अशा प्रकारचे नावं दिली गेलेली आहेत आणि ते देखील खेळाडू तुम्हाला अगदी चांगल्या फॉर्म मध्ये खेळताना पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाची सुरुवात आता स्ट्राईकला आपण पाहू शकतात अनिकेत आहे. दुसरं षटक रणजित जाधव मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत असताना बॅटिंग करत असताना खरं तर निराश केलं कारण रणजित जाधवकडून भरपूर काही अपेक्षा होती. कारण एखादा खेळाडू जेव्हा नावाजलेला असतो नावलौकिक मिळवलेला असतो प्रेक्षकांच्या तेवढ्याच अपेक्षा असतात इच्छा असतात अपेक्षा देखील असतात आणि त्या अपेक्षांवर कधी कधी खरं देखील उतरावं लागतं. रणजितचा पुढचा बॉल
अनिकेत साठी अगदी खोदून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, आणखीन एक चूक झाली. आज काय घडतं मैदानावर, कारण या इनिंग मध्ये 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात. आतापर्यंत खेळ 1.1 ओव्हरचा झालाय आणि त्याच्यामध्ये 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात. जेव्हा कॅच ड्रॉप होते ना तेव्हा खेळाडूंचा आत्मविश्वास, बॅट्समनचा आत्मविश्वास वाढतो आणि ते बॅट्समन आणखीनच खरं तर विस्फोटक होत असतात. आणि ह्या मैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळतील का? दोन्ही खेळाडू निष्णात खेळाडू आहे, भरपूर सारा अनुभव आहे, भरपूर मॅचेस करणं, सातत्यानं ओपनिंग मध्ये पॅडीला आपण खेळताना पाहायला मिळाला. नवलाई स्पोर्ट जिंती संघाच्या माध्यमातून भरपूर काही अनुभव आहे. अनुभवाचा वापर या PDPL मध्ये आपल्या संघ मालकासाठी करावा लागेल. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, दिशा मात्र चुकली. पंचांनी आपल्याकडे वळून इशारा दिला, इट्स अ वाईट बॉल. आणखीन एक सिंगल स्कोर कार्ड वर ऍड होईल. या सिंगल नंतर स्कोर कार्ड वर आता लागलेत 15 धावा. क्रिकेट पहा लहू सर, जेव्हा आपण जन्माला येतो पहिलं मला वाटतं मुलगा जेव्हा थोडासा मोठा होतो पहिली त्याच्या हातामध्ये बॅट दिली जाते. ही परंपरा आहे आपल्या भारताची. क्रिकेटमध्ये क्रिकेट हा सगळ्यात पॉप्युलर गेम. इथे मात्र दुसऱ्या वेळेला चूक होणार नाही आणि इथे बॉलला पकडलं गेलंय, अप्रतिम झेल पकडला गेलाय सनीलने आणि पॅडीला परतावं लागतोय. पॅडीकडून अपेक्षा होत्या परंतु आता रिस्क घ्यावी लागेल. दोज हु विल नॉट टेक रिस्क विल नॉट अकम्प्लिश अ सक्सेस. तुम्हाला रिस्क तर घ्यावी लागेल, रिस्क असेल तर सक्सेस फिक्स असेल. कारण आता संघ तुमच्या समोर टार्गेट फार मोठं आहे, त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचंय. करो या मरोच्या स्थितीमध्ये रिस्क तर घ्यायची आहे. काही घडो आता फटके तर मारावेच लागतील रॉयल किंग्स या संघाला. रेणुकादेवी संघानं आपण जर पाहिलं तर भरपूर काही स्कोर या पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी रॉयल किंग संघाच्या समोर ठेवला गेलाय. मैदानाच्या सभोवती आपण पाहू शकतात अगदी उंच उंच इमारती, बाजूला मैदान हे पाहायला मिळते. इथे मात्र धोका होऊ शकतो आणि सुस्थितीमध्ये राहिले दोन्ही खेळाडू. आता रिस्क तर दोघांना देखील घ्यायची आहे, बॅट्समनला देखील रिस्क अभी नाही तो कभी नाही. जर आणखीन काही बॉल गेले तर या ठिकाणी आणखीन आस्किंग रन रेट वाढेल, प्रेशर वाढेल आणि प्रेशर मध्ये खेळताना पुन्हा एकदा विकेट जाण्याची शक्यता असतात आणि तो प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आता या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रेणुका देवी या संघाच्या माध्यमातून. इथे दूरवरून ठेवण्याचा प्रयत्न, बॉलवर अक्षरशः तुटून पडलाय, बॉल डीप लॉंग आपला. तिथे मात्र पुन्हा एकदा चूक झाली, आणखीन एक कॅच ड्रॉप. या मॅच मध्ये 3 आतापर्यंत कॅच ड्रॉप झाल्यात, एक कॅच घेतली गेली आणि भरपूर काही घडलं या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर आलेत एक चौकार आला, एक षटकार देखील आलाय, 3 कॅच ड्रॉप झालेत आणि 2 वाईट बॉल देखील आलेत. भरपूर काही घडलं या मॅच मध्ये आणि स्कोर कार्डवर आता एका गड्याच्या मोबदल्यानंतर 16 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. रणजित जाधव पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र सबमरीन डिलिव्हरी होती, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ऑन साइडला टर्न केलं, मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलवर आला, तोपर्यंत एक सिंगलने फक्त स्ट्राईक रोटेट होईल. आता स्ट्राईकला आपण पाहू शकतात अनिकेत आणि राहुल डीजे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आहे. स्ट्राईकला राहुल डीजे. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई, परंतु फुलरलेनचा बॉल गती परिवर्तन सक्सेसफुल होईल का? दोघांमध्ये तू तू मै मै आणि तिथे मात्र आपण पाहू शकता कॉलिंग खराब, बॉल जमिनीला दान, झेल जमिनीला दान केला जातोय. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला फार महत्वाच्या आहेत. समय सूचकता तुम्हाला महत्वाची आहे, कॉलिंग महत्वाचं आहे, आय कोऑर्डिनेशन तुम्हाला महत्वाचं आहे, भरपूर काही गोष्टी प्रीमियर लीग मध्ये. कारण प्रीमियर लीग म्हटलं की संघ मालकाला तो संघ अगदी सुईमध्ये जसे आपण फुलं गुंफतो तशा पद्धतीने तो गुंफावा लागतो. त्याची एक माळ तयार करावी लागते, त्यांच्यामध्ये उत्साह भरावा लागतो, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असावं लागतो. कारण प्रत्येक वेगवेगळ्या गावाचे खेळाडू एकाच मॅच मध्ये खेळत असतात, तो एक वेगळा उत्साह असतो आणि त्या सगळ्या कोऑर्डिनेशन जमून येतील तेव्हाच. ड्रोन व्ह्यू पहा MTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण या पूर्ण आमच्या मैदानाला कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो MTC लाईव्हच्या माध्यमातून आणि हेच तर खरं वैशिष्ट्य आहे. स्कोर कार्डवर 18 धावा स्कोर कार्डवर लागल्यात दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता बॉल आहेत 18 आणि करायचे आहेत 68.
ज्या खेळाडूवर पहिला विश्वास दाखवला होता तोच खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सचिन आसवले. या खेळाडूकडे भरपूर काही ताकद आहे, डेलिकेट शरीर यष्टी, मनगटात भरपूर ताकद. इथे मात्र पहिलाच बॉल, बोटातील जादूचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु समोर आहे राहुल डीजे, त्याने ठोकून टाकलाय बॉल सीमारेषा पार. हाय अँड हँडसम युजेट 6 धावांसाठी आलाय पीटीपीएल षटकार. पीटीपीएल चे वैशिष्ट्य आहे, भरपूर काही षटकार तुम्हाला पाहायला मिळतील, भरपूर काही चौकार तुम्हाला पाहायला मिळतील, भरपूर घडामोडी या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण या स्पर्धेची 365 दिवस प्रत्येक जण वाट पाहत असतो आणि त्या स्पर्धेला कालच्या दिवसापासून झाली सुरुवात. सचिनचा पुढचा बॉल राहुल डीजेला, यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं डीप लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतो, बॉलला पकडेल, दुसऱ्या धावेसाठी धोक्याची घंटा वाजली 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 आणि इथे मात्र फलंदाज अनिकेत बॅक टू डगआउट. दुसरा धक्का लागतोय रॉयल किंग्स या टीमला. लवकर माझ्यासोबत जोडले गेलेले भरपूर सारा इतिहास पाटण तालुक्याचा त्यांनी पाठ करून आलेले आहेत आणि मी स्वतः शिक्षक असल्यामुळे आम्हाला या गोष्टीची गरज असते. भरपूर काल मी तोच विचार करत होतो की जेव्हा आम्ही मुलांसमोर जातो आमच्या समोर काही पॉइंट्स अगोदरच आम्ही विचार करून जातो की कशा पद्धतीनं एक चांगलं उदाहरण आहे की एक समालोचक कशा पद्धतीचा असावा. कारण ज्या विभागातल्या स्पर्धा आपण करतो त्या विभागातली संपूर्ण माहिती तुम्हाला असायला पाहिजे, त्या खेळाडूंची माहिती असायला पाहिजे, ज्या विभागामध्ये आयोजन आहे तिथली माहिती असायला पाहिजे, अंपायर्स आहेत त्यांची माहिती तुम्हाला असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी म्हणजे एकंदरीतच काय एक एक पाऊल पुढे नक्कीच लव जाधव सरांचं जातोय हे सांगायला हरकत नाही. आम्हाला अभिमान वाटतो की अशा प्रकारचे समालोचक आमच्या सोबतीला आहेत आणि पाटण तालुक्यामध्ये अशा प्रकारचे समालोचक आहेत, ही वैशिष्ट्याची बाब आहे. यावेळी मात्र डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तो करणार नाही कोणतीही चूक आणि इथे मात्र राहुल डीजे बॅक टू डगआउट. डीजे वाजणार नाही परंतु डीजेला बाहेर जावं लागेल. पाटण तालुका म्हटलं की चर्चेत राहिले लवसर, कारण मी या एका व्यक्तीविषयी स्तुती करताना कधीच दमलो नाही. कारण या विभागामध्ये खरं तर हक्काने आम्हाला जर कोणी बोलवलं असेल ज्या स्पर्धांना तर ते आहे किरण मस्कर, ज्याच्या आवाजाची वेगळी जादू आहे, ज्याच्या आवाजाची वेगळी छाप आहे. मी अगोदरही सांगितलं की हा आवाज फक्त कानापर्यंत जात नाही तर हा प्रत्येकाच्या मनापर्यंत जातोय तो आवाज आहे. आणि हे पाटण तालुक्याचं खरंच वैशिष्ट्य आहे की किरण मस्कर च्यामुळे हा पाटण तालुक्याचा आवाज आणि पाटण तालुक्याचं क्रिकेट सध्या अपग्रेड होताना दिसतं, ही देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. पाटण तालुक्याची संपूर्ण कमिटी आहे, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्याध्यक्ष, सल्लागार, हे सगळ्यांची मेहनत आहे. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरहून क्षेत्ररक्षक येतो, 2 धावेसाठी प्रयत्न आता करावंच लागेल, करो या मरो की स्थितीमध्ये. एक तो करेंगे लढेंगे अशी भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल रॉयल किंग्स या संघाला. कारण संघ आता मॅच हातातून निसटत चाललेली आहे. वाळू जशी हातातून निसटावी किंवा पाण्यामध्ये हातामध्ये जर उंजळीत पाणी घेतला तर एक एक थेंब जसा गळत जातो आणि ते पाणी कमी कमी होत जातं, आता तशाच पद्धतीनं आपण पाहिलं तर या ठिकाणी मॅच हातातून निसटून जाईल की काय. एकाच दुसरा षटकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल. पहा याच दरम्यान आला व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. दुपारच्या सत्रामध्ये पंचांना कसरत करण्याची संधी, व्हाईट बॉलचा इशारा, एक सिंगल धाव या ठिकाणी स्कोर कार्डवर आली. पहा करावं लागेल, घडवावं लागेल. इतिहास जर घडले जात नाही ते घडवावे लागतात. आणि असं म्हणतो ना की पानी से जो नहाता है वो लिबास बदलता है, लेकिन पसीने से जो नहाता है वो इतिहास बदल देता है. घडवावं लागेल. कुठलीही गोष्ट सहज घडत नाही तर त्याला मनगटाच्या ताकदीने घडवावं लागेल आणि तेच काम या ठिकाणी करत असताना परंतु क्षेत्ररक्षक आहे त्यांनी अगदी स्टाईल मध्ये झेल पकडला गेलाय आणि फलंदाज इथे बाद झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकताय. पहा MTC लाईव्हच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर आणि त्यानंतर आपण पाहू शकतोय सचिन. या वर्षीच्या सत्रामध्ये सचिन देखील भरपूर फॉर्म मध्ये ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक आलाय आणि सुरेख झेल. पहा एक पाय वर करून त्याने अप्रतिम झेल या ठिकाणी पकडला गेलाय आणि इथे आणखीन एका विकेटचं पतन. 4 विकेट गोज टू डगआउट. संघमालक यांची पहिली बॅटिंग होती ना, खुश आहेत सुरेश काळेकर त्यांचीच टीम. यस, त्यांचे संघमालक सुरेश कार्लेकर यांची ही टीम आपण पाहतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मिताशय भरपूर काही सांगून जातं की त्यांची टीम कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, सध्या कुठल्या सिच्युएशन मध्ये आहे.
यावेळी मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक आलाय, तोपर्यंत एक सिंगल फक्त प्राप्त होईल. आता आस्किंग रन रेट वाढत चाललाय. 28वा स्कोर कार्डवर लागल्यात. 2.5 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 5 षटकांची ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि यस पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. यस पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. पंच अगदी गाडीसारखी तीक्ष्ण नजर ठेवून डोळ्यामध्ये तेल घालून गुरु सर आणि नॉन सायकलला पंचांच्या भूमिकेमध्ये. महेश सर आणि गुरु सर आज तुम्हाला पाहायला मिळतात. आणि विनोदजी भगत सर या स्पर्धेला लाभलेले पंच आहे, ज्यांचा एक काळ क्रिकेटचं ज्यांनी खरं तर खूप गाजवलेला आहे. आणि तेच पंचांच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर लागल्या 30 धावा, 4 विकेटचं पतन. आता 4थ्या षटकाला सुरुवात होईल. बॅट्समन नेम प्लीज. अतिरिक्त खेळाडू चला या. प्रीमियर लीग पहा लव सर, प्रीमियर लीग म्हटलं की एवढी सोपी गोष्ट नसते. तुम्हाला भरपूर काही मेहनत कमिटीला करावी लागते. खरं तर तुम्हाला संघमालक शोधावे लागतात. त्या संघमालकांना पुन्हा आयकॉन प्लेअर शोधावे लागतात, चॉईस प्लेअर शोधावे लागतात. हे सगळं काही योग जुळून येणं फार गरजेचं आहे. तुम्हाला भरपूर खर्च करावा लागतो. भव्य व्यासपीठ, समालोचक, पंच, एवढे सगळे खेळाडू, त्याच्या सगळी व्यवस्था. तेवढं प्रीमियर लीग ऑर्गनाईज करणं इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. परंतु पाटण तालुक्यानं हे उत्तरोत्तर आपण पाहिलं. अप्रतिम आयोजन आणि नियोजन सातत्यानं पाटण तालुक्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि हे वैशिष्ट्य राहिले. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय, अरविंद सूरज. गोलंदाजी मार्कवर अरविंद साठी पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला. बॉल 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा आला, इट्स अ 4 रन चौकार. पहा ज्या वेगानं आलाय त्याच वेगानं प्रत्युत्तर दिलंय. वेगाला प्रत्युत्तर. बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. आणि या चौकारांची आता गरज आहे. परंतु आता स्कोर कार्डवर लागल्यात फक्त 34 धावा. पल्ला भरपूर 86 धावांचा पल्ला गाठायचा आहे. हे अशक्यपर आव्हान. परंतु क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत आम्ही काहीच निर्णय तुमच्यापर्यंत देणार नाही. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा तयार. एक्सप्रेस यावेळेला मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. कव्हरवरून क्षेत्ररक्षक आलाय, तोपर्यंत एक सिंगल फक्त प्राप्त झाली. दुसरी काढायची होती बॅट्समन अरविंदला, परंतु थांबण्याचा इशारा दिलाय. आता आपण स्ट्राईकला पाहू शकताय. स्ट्राईकला आलाय तुषार. सूरजची चमकदार कामगिरी. यावेळी मात्र ब्लॉक होलचा बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न केला आणि इथे आणखीन एक डॉट बॉल येईल. माफ करा, एक सिंगल जरूर प्राप्त केली बाईच्या स्वरूपामध्ये. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक अरविंदला आता हवी आहे. कारण मागच्या ओव्हरमध्ये मागच्या बॉलवर त्यांनी ठोकलाय चौकार. थोडंसं आता नक्कीच कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला असेल. रणजित जाधव आपण पाहतोय अगदी यष्टांच्या मागे क्लोज एन्काउंटर करण्यासाठी सज्ज आहे अरविंदसाठी. सूरज भन्नाट वेग या वेळेला पाहायला मिळतो आणि खोलवर टप्प्यावरचा बॉल पूर्णपणे बीट केलाय. वेग आणि प्रचंड वेग धारण केलाय या बॉलने. परंतु फक्त वेगावरच नियंत्रण नाही तर टप्पा देखील तेवढाच नियंत्रण ठेवलाय गोलंदाज सूरजने. सूरज आता चमकताना पाहायला मिळतंय. तारे म्हटलं तर रात्रीच्या वेळेला चमकतात, परंतु हा तारा आपण पाहिलं तर अगदी दिवसा ढवळ्या चमकतोय. कारण त्याचं नाव आहे सूरज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावरचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न. मॅचवर पूर्णपणे पकड निर्माण केली, कारण गोलंदाजामध्ये वेगळी आकड. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी हे वैशिष्ट्य या खेळाडूचं. आणि आता तशीच चमकदार कामगिरी करत असताना आतापर्यंत बॉल झाले त्याचे 4 आणि एक चौकार फक्त दिलाय. त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळेल. या सिंगल नंतर मॅच मध्ये आपली वेगळी पकड या ठिकाणी प्राप्त करत असताना आपण पाहतो रेणुका देवी ही टीम. कारण 4 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय आणि शेवटचं षटक आता तुम्हाला पाहायला मिळेल. आणि शेवटच्या षटकामध्ये आता गरज आहे 49 धावांची. ती षटकार जरी आले तरी फक्त येऊ शकतात 36 धावा. 49 ये मुश्किल ही नाही, नामुमकिन आहे.
परंतु आता फक्त स्कोर कार्डवरचे आकडे तुम्हाला पाहायला मिळतील. क्रिकेट फक्त पाहायला मिळेल. षटकार चौकारांची आतषबाजी झाली तर त्याचा एक मनमुराद आनंद तुम्हाला लुटताना पाहायला मिळेल. कारण ही मॅच आता आपण पाहिलं तर हातातून निसटून चालली रॉयल किंगच्या. किंगला खरी तर किंग सारखी कामगिरी करणं अपेक्षित होतं, परंतु आज ती होताना दिसत नाही रॉयल किंग संघाच्या माध्यमातून. प्रशांत गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक आहे. 49 धावांचं टार्गेट आता सेट करायचं एका ओव्हरमध्ये, एका षटकामध्ये. पहिल्याच बॉलवर फेकून दिला डीप स्क्वेअर लेगला. नाम आग झुका कर बात कर दे, नाम हम आग उठा कर बात कर दे, हम तो गेंदबाजों की आंखों में आंखें डाल कर बात करते, होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी. इथे मात्र पहिल्याच बॉलवर आलाय षटकार, ठोकून काढलाय. आता मात्र आपण पाहिलं तर राहिलेत बॉल 5. वन्स मोर आलाय त्या डायलॉग साठी, बोलूया आपण. परंतु तशी सिच्युएशन येऊ द्या, कारण ऐकणारे देखील आमचे भरपूर बरेचसे लाईव्ह या प्रेक्षक या मॅचला जुडले गेलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, तेवढंच प्रत्युत्तर चांगल्या पद्धतीने दिले. एक सिंगल फक्त आणि सिंगल नंतर आता स्ट्राईकला आपण पाहू शकतात तुषार येईल. 4 कॅमेरे MTC लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या अँगलनी तुम्हाला या मॅचचं चित्र तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न, अगदी क्रिस्टल क्लिअर स्फटिकासारखं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आमच्या MTC लाईव्हच्या माध्यमातून. आणि ही किमया साधली गेली. पहा, शोधणाऱ्याला भरपूर काही मिळतं, शोधा मग सापडेल. गरज ही शोधाची जननी असं म्हटलं जातं. आणि पाटण तालुका उत्तमातलं उत्तम आणि सर्वोत्तम नेहमीच शोधण्याचा प्रयत्न करत असतो. गती परिवर्तन केलंय आणि इथे मात्र पूर्णपणे फसवलंय. आणि हा आलाय डॉट बॉल. आता या मॅच मध्ये आपली पकड विजयाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी पाहायला मिळतंय. रेणुका देवी ही टीम सुनीलजी देसाई यांची सुरेशजी कार्लेकर सर यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि रॉयल किंग जर पाहिली सुनीलजी देसाई यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. थोडस कुठेतरी कोण कमी पडेल, कारण लवसर एका मॅनामध्ये 2 तलवार राहत नाहीत आणि एका रुळावर 2 आगगाडी कधीच धावत नाही. त्यामुळे विजय हा कोणाचा तरी एकाचा होईल. हताश निराश होऊन चालणार नाही. पुढच्या इनिंग साठी नक्कीच आपल्याला, पुढच्या मॅच साठी नक्कीच सगळ्यांना या ठिकाणी सज्ज राहावं लागेल. याच दरम्यान गेली विकेट औपचारिकता शिल्लक. व्यासपीठावर जर पाहिलं तर पप्पू पाटील आहेत. व्यासपीठावर असल्यानंतर हे व्यासपीठ चालतं, हलतं, बोलतं, वजनदार नेहमीच राहतं ते पप्पू पाटील यांच्यामुळे. आणि व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहे या पाटण तालुक्याचे किंग, ज्यांनी खरं तर आमच्या मनामध्ये एक वेगळी प्रतिष्ठा आहे ज्यांची, त्या आमचे आदरणीय शिवा जाधव या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. इथे मात्र औपचारिकता शिल्लक राहिली. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुम्ही पाहत आहात MTC लाईव्हच्या माध्यमातून PTPL 4थं पर्व, शानदार सर्व या PTPLच्या माध्यमातून. आणि पंचांचा इशारा, आणखीन एका विकेटचं पतन आणि इथे इनिंगची समाप्ती होते. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रेणुका देवी टीम टेटमेवाडी सुरेशजी कार्लेकर यांची ही टीम या ठिकाणी विजय झाले. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं देखील हार्दिक आभार.